तुम्ही कधी करडईची भाजी चिकन टाकून बनवली आहे का? अशा पद्धतीने एकदा भाजी बनवली ना, घरातले इतक्या आवडीने खातील की तुम्हाला सारखीच बनवायला लागेल. तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून कढीपत्ता, कांदा आणि टोमॅटोची फोडणी दिली. त्यात थोडीशी हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि आता चिकन टाकून थोडंसं मीठ टाकून चांगलं परतून घेतलं. आता त्यामध्येच बारीक चिरलेली करडईची भाजी टाकायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची. आता अर्धा ग्लास पाणी टाकून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आणि हे बघा, आपलं चिकन पण छान शिजले आणि भाजी पण शिजली आहे. आता इथे एका मिक्सरच्या भांड्यात मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, थोडे जिरे मिक्सरला वाटून घेते आणि कढईमध्ये तेल टाकून हे वाटण थोडंसं परतून त्याच्यामध्येच शिजलेली भाजी टाकायची, थोडंसं पाणी आणि मीठ टाकायचं. आता इथे मी एका वाटीत थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं आहे, थोडं पाणी टाकून मिक्स करून हे भाजीमध्ये टाकायचं आणि आता 5 मिनटं भाजी चांगली शिजू द्यायची. तयार आहे आपली चिकन करडईची भाजी. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते आणि भातासोबतही छान लागते. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा. थँक्यू.